नमस्कार करतो आणि आमचं आज प्रचाराची रॅली सुरू झाली. आतापर्यंत महानगरपालिकेमध्ये जे झालेलं नाही, चिखलीकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्रांती घडवून आणण्यासाठी सगळे प्रेरित होऊन नवीन उमेदवार, नवीन चेहरे, सगळे नगरसेवक काय असतो आणि येणाऱ्या काळामध्ये या जनतेला अभिमान वाटेल की आम्ही यावेळेस मतदान दिलं आहे. एक कोणीतरी चांगल्या माणसाला आणि चांगल्या चिखलीकर साहेबाच्या चांगल्या खंड्या कार्यकर्त्यांना आम्ही मतदान दिलं. त्यासाठी नाली पाणी हे तर राहिले, याच्या व्यतिरिक्त जनतेसाठी काय सुविधा होतील आम्ही घराघरापर्यंत पोहोचून दर महिन्याला आमचं वार्डामध्ये 4ही लोकांचं एक हे राहील, मीटिंग राहील, चर्चा राहील, अडचणी काय आहेत त्याच्या योजना कोणत्या त्यांना पोहोचू शकतात आणि जास्तीत जास्त चिखलीकर साहेबांचं आणि दाजीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घराघरात कसं पोहोचवून हे आम्ही प्रयत्न करू. बस एवढे बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. आव्हान कोणते सर्वात आम्हाला आव्हान कोणी आम्हाला आमचा प्रभाग 5 नंबर प्रभाग सगळ्या जनतेच्या मनामध्ये बसलेलं आहे. आम्हाला वाटत नाही की आमच्या समोर कोणाचं आव्हान आहे. आम्हाला असं अजिबात वाटत नाही की आमच्या समोर कोणाचं आव्हान आहे. भीमरत्न कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. 18 पगड जातीला घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळं निश्चितपणे प्रभाग क्रमांक 5मध्ये जी पूर्वीची जी घाण आहे ती साफ करण्यासाठी नवीन स्वच्छ चेहरे जनतेसमोर आम्ही आणलेलो आहोत. आणि या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांचं खंबीर नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. त्या खंबीर नेतृत्वापुढे आम्ही त्या कमळाबाईला झोपून टाकल्याशिवाय राहणार नाही. आम्ही या ठिकाणी जर पाहिलं प्रभाग क्रमांक 5मध्ये कुठेही वाचनालयाची व्यवस्था नाही आहे. त्या ठिकाणी कुठेही वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी किंवा उद्यान नाही आहे किंवा त्याच पद्धतीने पाणी पुरवठाही सुरळीतपणे होत नाही आहे. या पद्धतीने आम्हाला सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभे आलो. तुमचं काय विजन काय? माझं नाव आहे नंदू पाटील बेंद्रीकर. मी प्रभाग क्रमांक 5मध्ये क या गटातून उभा टाकलेला आहे. आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या 4 जणांना त्यांनी नवीन जणांना संधी दिलेली आहे. मला एकच सांगायचं आहे की दरवर्षी म्हणजे आता मला 30 ते 32 वर्ष झाले मी राजकारणामध्ये आहे. या 32 वर्षापासून नगरसेवक एवढे येऊन गेले, त्यांनी कुठलंच काम केलं नाही. विशेष म्हणजे काम जरी केलं असलं तर अजून 6 महिने झाले की अजून रस्ते खोला, 1 वर्ष झालं की अजून लाईट लावा, अजून काहीतरी खराब करा, असे त्यांचे धंदे निवड पैसे खायचं लुच्चा पण या मागच्या नगरसेवकांनी केलेला आहे. त्यासाठी या गल्लीतले पूर्णजण म्हणले की बाबा अजितदादा पवार, आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी जे निर्णय घेतलेला आहे आणि नांदेडमध्ये सर्वात जास्त आता हवा चालू आहे, हवा म्हणजे मनाभावातून प्रेम चालू आहे, ते म्हणजे आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वावर. आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत एवढा प्रतिसाद भेटलेला आहे आम्हाला, त्याबद्दल मी या सर्व जनतेचा मनापासून आभार मानतो. आणि आमचे पठाण साहेब आहेत, केंद्रीकर मॅडम आहेत, यादव सर आहेत, कांबळे साहेब यांच्या नेतृत्वावर सर्व जनतेने आशीर्वाद दिलेला आहे. आणि नवीन पिढीला संधी द्यायच्या अगोदर जे चोर आहेत त्यांना सर्वांनी चोपून टाकतो अशी त्यांनी डोक्यावर हात ठेवून शपथ घातलेली आहे. मला एकच बोलायचं आहे की सर्व अजितदादा पवार आणि आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, भास्करराव पाटील खतगाव साहेब, शिवराज पाटील होटकर साहेब 18 पगड जातीला धरून चालणारे आहेत. यांना सर्वांनी भरगच्च मतदान करून त्यांना निवडून द्यावं हीच मी दोन्ही हात जोडून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यादव आहे. प्रभाग क्रमांक 5मधून आम्ही ओबीसी महिन्यामधून आम्ही थांबलेले आहे. बमधून जनतेच्या विकासासाठी आम्ही इथं थांबलेले आहे. आणि इथं जे 7 वर्षापासून नगरसेवक फिरले नाही, जनतेचा रोष आहे त्यांच्यावर आणि त्यांना या बारीला जनता घरात बसवणार आहे. आणि प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला मैदानात उतरलेले आहे. चिखलीकर साहेबांचे आम्हाला आशीर्वाद आहे.